या ठिकाणी रनरसाठी कॉल केला जातोय आणि सनी सिंगसाठी इथे मात्र रनर अलाउड केला जातोय। खरं तर ही क्रिकेट भावना, ही खेळ भावना आहे। क्रिकेटचे नियम आपल्याला सांगतात की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रनर अलाउड नाहीये, परंतु प्रतिस्पर्धी संघ जर का तयार असेल तर मात्र म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती मात्र तुम्हाला तर पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेर 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। आमच्या समोर योगेश वाघ आमचे साथी स्कोरर मित्र या ठिकाणी जोडले गेले। त्याचबरोबर आज जर आपण पाहिलं तर पीटीसीची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि बरेचसे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धांचा आनंद लुटताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात। एकूणच धावसंख्या 2 धावा धावफलकावरती। इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न सनी सिंग, मागील आठवड्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ पाहायला मिळाला होता सनी सिंगचा आणि तोच फॉर्म, कारण इंजर्ड असताना देखील या खेळाडूला कमालीचा खेळ मैदानावरती दाखवला होता। पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडला होता, बरसला होता। यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला विरकावलाय। यस, क्षेत्ररक्षकाने इशारा देखील दर्शवलाय की हो, हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फ्लॅट बॅटेड सनी सिंगच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार। या षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती आलाय। षटक क्रमांक 1 हाताळला जात आहे। गोलंदाज आहेत राजू आणि राजूवरती मात्र इथे हल्ला बोल केला जातोय। 8 धावा धावफलकावरती आहेत। एकीकडे जर पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी, दुसरीकडे हा पहिल्या फेरीतील सामना खेळण्याचा मानसिक दडपण। यावेळेला अजित वेगारा चेंडूवरती आले, तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याची संधी देखील या ठिकाणी मिळते। या 2 धाब्यांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय। दुहेरी अंकामध्ये धावा धावफलकावरती येत आहेत त्या 10 धावा। इट्स 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड। पहिला सामना आपण पाहिला ज्यामध्ये 49 धावा बनवल्या, 50 धावांचं लक्ष उभारलं गेलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक आपल्याला संघाची पाहायला मिळाली आणि त्या 50 धावा डिफेंड झाल्या। दुसऱ्या सामन्यामध्ये देखील असंच काहीचं चित्र आपण पाहिलं, जिथे 50 धावांचं लक्ष होतं आणि त्या धावांचा मात्र यशस्वी पाठलाग होताना आपण या मैदानावरती पाहिला। परंतु तिसरा सामना सर्वाधिक रोमांचक सामना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला, जिथे जंक्शन संघ ऑलमोस्ट विजयाच्या उंबरठ्यावरती होता। शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना रंगला। 2 चेंडू 7 धावा इक्वेशन असताना मात्र शेवटचं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजानं नब्स कंट्रोल केल्या आणि तो सामना 6 धावेनं आपल्या संघाला विजय संपादन करून दिला। खरं तर 2 बंधूंचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। यावेळेला गोलंदाज राजू, सनी सिंग साठी मोठा फटका येणं अपेक्षित आहे आणि यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, बॉडीवेट ट्रान्सफर केला आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलंय सीमारेषेच्या दिशेनं। 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाते। थोडंसं फंबल ओव्हर थ्रो आणि त्याचा परिणाम म्हणून आणखीन एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते। 2 धावा शेवटच्या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचला पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 12 धावा। फोर्टीन हॉल। तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्या टोटल
14 धावा, 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत्या झेलच्या खाली कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. पहिला फलंदाज गमावला गेलाय. खरं तर ज्या खेळाडूंना चांगली या ठिकाणी जाऊन प्लेअर ऑफ द सिरीजचा बहुमान पटकावला त्या सुहास करेला मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बाद केला जात आहे. फलंदाज होतोय बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय आणि जी सुरुवात झाली होती त्या सुरुवातीला मात्र कुठेतरी खिंडार पडतंय. संतोष गोस्वामी इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. झेल टिपला गेला अनिकेतच्या माध्यमातून. अशा प्रकारचे झेल ज्यावेळेला तुमच्या दिशेने येतात त्यावेळेला मात्र दबाव दडपण हे नक्कीच पाहायला मिळतं. कारण चेंडू थोडासा ओलसर असतो आउटफील्डमध्ये. ज्या वेळेला चेंडू जातो त्यावेळेला मात्र चेंडू थोडासा ओलसर असतो आणि त्या चेंडूला ग्रीप करणं हे तितकी सोपी गोष्ट नसते. काही वेळेला जगल होताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट अटेम्प्टमध्ये झेल सुटतो. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती आहे की आपण खेळाडूंना सूचना करा, कारण वेळ ऑलरेडी आपण एक सामना लेट आहोत, त्यामुळे थोडासा वेळ वाचवायचा आहे आयोजकांचा. अन्यथा शेवटच्या सत्रामध्ये कमी षटकांचे सामने आपल्याला खेळवावे लागतील. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, जणू निमंत्रण होतं आणि संतोष गोस्वामी सारख्या फलंदाजाला अशा प्रकारे चेंडू करणं इट्स अ नो बॉल. स्क्वेअर लेग पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. 1+6 एकूण 7 धावांचा बोनस इथे मात्र मिळतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुढील आठवड्यातील जी स्पर्धा खेळवली जाणार आहे श्री गणराया मित्रमंडळ जंक्शन यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा असणार आहे. आणि विजयजी पाटील म्हटल्यानंतर कमिटमेंट म्हणजे फायनल. आणि उदयजी पवार देखील आमच्यापर्यंत माहिती देतात. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. पण जर खळंबोली क्रिकेटचं नियम आपण पाहिलं, या अगोदरचा चेंडू नो चेंडू होता. खरं पाहता नो चेंडूचा पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू असतो. परंतु कळंबोलीची आपली एक वेगळी नियमावली आहे जी अगदी फार पूर्वीपासून चालत आलेली नियमावली आहे आणि त्यानुसार इथे मात्र फलंदाज बाद आहे. या संतोष गोस्वामीला मात्र परतावं लागेल. असं वाटलं होतं की ज्या प्रकारे तर विकेट या ठिकाणी गमावले गेले आणि त्यानंतर मात्र सूरज राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इनॅट नंबर 4 सुहास करे बाद झाले. त्या पाठोपाठ संतोष गोस्वामी देखील तंबूच्या आश्रयाला, परंतु सनी सिंग अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि इथे मात्र सूरज राम आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सूरज रामच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळतोय दमदार षटकार. एकूणच जर विचार केला तर धावा धावफलकावरती वेगानं उभा राहत आहेत, परंतु विकेट्स गमावल्या जात आहेत हेही तितकंच महत्त्वाचं आहे. योगेश आमच्यापर्यंत माहिती देतात की विकेट 6 असं काहीचं चित्र, परंतु इथे मात्र 6 आणि 6 लगातार बॅक टू बॅक दुसरा षटकार. इट्स 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या षटकारानं मात्र 33 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. तो फलंदाजी करणारा स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 हा संघ मागील स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता. मागच्या आठवड्याची स्पर्धा या संघानं मात्र आपल्या नावावरती केली होती आणि एकूणच जर विचार केला तर जो फॉर्म आहे तो फॉर्म मात्र कायम राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एकूणच या स्पर्धेसाठी ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं ते अर्थातच पनवेल जिल्हा प्रमुख सन्माननीय सतीशजी मोहन पाटील साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब आणि सनी पाटील साहेब या मान्यवरांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला सर्वाधिक महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान लाभलंय. ईगल
वाईज चषक 2024ची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या फेरीतील जवळपास हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौथा सामना. विजयासाठीचं लक्ष्य कितपत असेल 33 धावा धावफलकावरती आल्यात. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर सूरज रामच्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू केले गेले होते. मिडल अँड लेग स्टिकवरती पॅड लाईनला ज्या ज्या वेळेला चेंडू केले जातात त्या वेळेला मात्र सूरज राम आक्रमक होताना आपण नेहमीच पाहिलंय. आणि इथे देखील असंच काहीचं चित्र पाहायला मिळालं. 2 बॅक टू बॅक सिक्सेस त्याच्या बॅटमधून आले आणि त्यानंतर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला धावा धावफलकावरती. 33 धावा. चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. खास करून आयोजक संघ तुम्ही आहात. ऑलरेडी एक सामना आपण लेट आहोत. सकाळच्या सत्रामध्ये जो 1 तासाचा वेळ, कारण जो निर्धारित वेळ होता या वेळेमध्ये सामना सुरू होऊ शकला नव्हता. काही तांत्रिक अडचणी जरूर होत्या, परंतु त्या अडचणी दूर करत इथे मात्र सामन्याला सुरुवात झाली आहे. या पुढील होणारी लढत असेल तर या ठिकाणी गोलंदाज अज्जू, आदित्य. येस, अज्जूबाई हे नाव आलं होतं आमच्यापर्यंत. आदित्य आहेत. षटक क्रमांक 3 आदित्यच्या हातामध्ये. इथे मात्र चेंडू सोपवला गेला. यावेळेला कव्हरच्या रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक राज वेगाने चेंडूवरती जातात. तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याची संधी आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होतात. पाहूया व सनी सिंगची महत्वाची विकेट होती. जर का चेंडू गॅदर झाला असतं तर कदाचित या ठिकाणी सनी सिंगला माघारे परतावं लागलं असतं. जी मोठी विकेट या ठिकाणी होऊ शकली असती, परंतु 3 धावा धावफलकावरती येत आहेत आणि या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 हा संघ आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि या मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र सज्ज राहावं लागेल. यावेळेला चेंज ऑफ पेस होता, परंतु दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं गेलंय. व सूरज राम आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दबावामध्ये नेहमीच खेळताना पाहायला मिळाला, परंतु ही संधी आहे. इथे पुरेसा वेळ आहे. दुसऱ्या षटकामध्ये त्याला मैदानावरती येण्याची संधी मिळाली आहे आणि जर का त्याला आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारला तर मात्र इथून देखील मोठी धावसंख्या उभारू शकतो. परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येत आहेत तर कंप्लीट झेल करू शकले नाहीयेत. शेवटच्या क्षणाला इथे मात्र झेल सुटलाय आणि त्याचा परिणाम सूरजला मात्र मिळतंय जीवनदान. एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. आणखीन एक संधी या ठिकाणी थोडासा चेंडू मिस केला गेला होता. गोलंदाजानं आपल्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू अडवला, तोपर्यंत मात्र तिसरी दुहेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. पण थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतोय, परंतु इथून संघर्ष चौथा चालू आहे 5 आणि 6. एक धाव कंप्लीट केली आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल का. नकार येतोय आणि एक चांगला निर्णय, कारण इथे विकेट्स गमावणं म्हणजे संघासाठी थोडंसं नुकसानदायक जरूर ठरू शकतं. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं योगेश आमच्यापर्यंत माहिती देतात. 14.67च्या सरासरीनं 3 षटकांच्या समाप्त्या अखेर धावा धावफलकावरती आल्यात त्या 44 धावा.
सूरज आपल्या वैयक्तिक 19 तर सनी सिंग आपल्या वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती खेळत आहेत. फोर्टी फोर रन्स ऑन द स्कोर कार्ड. 44. पहिला चेंडू डॉट आहे, त्यानंतर 3, 2 वाईड, 2 2 आणि 1. या षटकापर्यंत धावा आल्या 11. तीन डबल आहे, एक वाईड आहे, एक ट्रिपल आहे आणि पहिला बॉल डॉट आहे. शेवटचे सिंगल. 3 2 5 5 6 6 4 10 11 11 झाले 11 रन. 3 2 5 6 7 8 9 10. पहिला बॉल डॉट आहे ना. पहिला बॉल डॉट आहे, पहिला बॉल डॉट आहे अंपायर. फर्स्ट बॉल इज डॉट. 3 धावा आहेत. त्यानंतर 3, 2 त्यानंतर 2. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. झहीर. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आम्ही स्टॅमिंग स्ट्रोक आणि इथून परतावा लागेल. अजितनं कंप्लीट केलाय झेल आणि विकेट नंबर 3. तिसरा फलंदाज मात्र या ठिकाणी गमावलाय, ज्यानं 6 चेंडूमध्ये 9 चेंडूमध्ये 19 धावा. सूरज राम मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. 44 धाव फलकावरती आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज गमावला गेलाय. तर पुन्हा एक वार आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेला आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये आणि इथून मात्र शिवाला परतावा लागतंय. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली जाते. पण सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली, परंतु रेग्युलर इंटरवलला विकेट्स गमावल्यानंतर या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं थोडंसं कठीण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एनिथिंग बिहाइंड 50, 50 किंवा 50पेक्षा कमी धावांचं जर लक्ष असेल तर या लक्ष्याचा पाठलाग करण्याची धमक याही संघामध्ये आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिलं, ज्या प्रकारची सुरुवात दीपसिंग आपल्या संघाला मिळवून देतात, संदीप नेगी आपल्या संघाला मिळवून देतात आणि ते जर का त्या प्रकारची सुरुवात इथे मिळवता आली तर मात्र या धावांचा पाठलाग करण्याची धमक देखील या संघामध्ये आहे. 4 गडी बाद 45 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आहे इरफान. यावेळेला मात्र साहिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि झेल सुटतोय चेंडू. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. पहा या ठिकाणी झेलही सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे देखील पाहायला मिळाला. थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते गोलंदाजाकडून. मैनू आहेत फिल्डर. मगाशी देखील एक झेल सुटला होता, किंबहुना एक प्रयत्न त्यांच्याकडनं विफल ठरला होता आणि याही वेळेला पुरेसा अवधी होता हा झेल घेण्याचा. अशा प्रकारच्या चुका या तुमच्या संघाला
नक्कीच अडचणीमध्ये आणू शकतात. या षटकारानं संघ अर्धशतकाच्या पलीकडे 51 धावा धावफलकावरती. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा हा चेंडू होता. एक चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला जरूर इथे पाहायला मिळते. विदाउट विकेट पळायला बुडवड विदाउट विकेट फर्स्ट बॉल यावेळेला देखील लोअर फुल टॉस चेंडू होता. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. नो चेंडू करार केलाय. फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन. इट्स अ नो बॉल. चला स्क्वेअर लेग पंचांनी हा इशारा दिलाय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. येस इट्स अ नो बॉल. आणि 3 धावा आहेत. अंपायर येस 3. 2 प्लस नो. 1 प्लस नो. येस 1 प्लस नो आहे. सनी सिंग ऑन अ स्ट्राईक आहेत. कारण साहिलनं तो फटका खेळला होता. असं काय करतोय तू? याला जेवण. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता. पाहूया नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी जरूर, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. 50च्या पलीकडे आता हे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 54 धावांचं षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. इट्स 1 टू गो. आणि इथे साहिल षटकार लगावण्याचा प्रयत्न जरूर असेल. आणि जर का तो षटकार आला तर मात्र धावसंख्येचं टार्गेट हे 60च्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा षटकार येतोय. लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय 6 धावांकरता. आणि या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती स्वर्गीय रणजित गटे वाढेल डीजे किंग्स 11 संघाची धावसंख्या 60. विजयासाठी टार्गेट सेट केलं जात आहे 61 धावांचा. तत्पूर्वी निवेदन असेल या पुढील होणारी लढत तर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए विरुद्ध शिवगर्जना स्पोर्ट्स कळंबोली या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. पण सामना सुरू झाला त्यावेळेला आम्ही कॉल केला होता की इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. तर दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. या ठिकाणी टॉस केला जाईल या दोनही टीम्सच्या दरम्यान.
तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. त्यानंतर मात्र आपण खेळाच्या उत्तरार्धाकडे वळतो आहोत. विजयासाठी लक्ष्य 61 धावांचा आणि 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी निवेदन असेल, या पुढील होणारी लढत अर्थातच शिवगर्जना विरुद्ध जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस ए संघाचा संघनायक. आणि त्यानंतर मात्र 6वा सामना, एक बिग फाईट. हनुमंतची चौदार आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज होती आहे. मैदानाच्या दिशेनं प्रिपरेशन आपल्याला पाहायला मिळते. आज सुहास नाळे देखील संघासमवेत आहेत. येस, हात उंचावून जरूर या ठिकाणी पुनरागमनाची कदाचित तयारी दिसते, चाहूल लागते आहे. आणि हनुमंतची चौदार म्हटलं तर नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं असं एक व्यक्तिमत्व आहे. सकाळच्या सत्रामध्ये नवनाथ कोळेकर, आय थिंक आज नवनाथ कोळेकर देखील प्लेईंग 11मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमचे पप्पू शेठ देखील संघासमवेत आहेत. त्यामुळे आज संघर्ष संघ एका वेगळ्या मूडमध्ये जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर चला सामना सुरू करायचा. प्लीज पंचांना विनंती आहे की आपण सूचना करा खेळाडूंना. लेट्स बिगिन. पहिला चेंडू जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटीचा लिडिंग एज आणि सर्वाधिक महत्वाची विकेट इथे मात्र गमावली आहे ती ईगल बॉईज संघानं. फलंदाज दीप सिंग मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. जंक्शन संघाचा जो सामना झाला होता त्या सामन्यानं खेळाडूंच्या मनामध्ये एक नवीन उत्साह जरूर भरला असेल. कारण 4 आघाडीचे फलंदाज पहिल्या षटकामध्ये गमावल्यानंतर असं वाटलं की हा सामना एकतर्फा होईल काय, आणि तो सामना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत, अंतिम चेंडूपर्यंत रंगला. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. यावेळेला साहिल वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. कदाचित बॅटला देखील चेंडूने स्पर्श केला, त्यामुळे पंचांचा कोणताही इशारा नाहीये. सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला, त्यानंतर मात्र एकेरी स्वरूपाची धावफलकावरती आली. साहिलचा जर आपण विचार केला तर जबरदस्त गोलंदाज आहे, एक वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाज आहे. ओपनच्या क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतो. आणि नुकतंच मागे अर्थातच या 2 दिवसापूर्वी जी ओपनची स्पर्धा झाली होती, त्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबईमधील तमाम नामांकित खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. RR ट्रॉफी 2024 आणि त्या स्पर्धेमध्ये देखील साहिलला आपण गोलंदाजी करताना पाहिलं. साहिल असेल, त्यानंतर बरेचसे असे युवा खेळाडू आहेत. परेश कडकेचा आपण सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता. तर हे असे खेळाडू आहेत की जे आता सज्ज झालेत. त्यांची गुणवत्ता त्यांना अगदी ओपनच्या क्रिकेटपर्यंत देखील घेऊन गेली आहे. खुल्या गटातील स्पर्धा जिथे महाराष्ट्र ओपन, मुंबई ओपन आणि त्यानंतर जर पाहिलं तर ऑल इंडिया ओपन त्या स्पर्धा देखील हे खेळाडू गाजवत आहेत. आणि हा जो नावलौकिक आहे तो नावलौकिक मात्र कळंबोलीचा आणि आपल्या खेळाडूंचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चेंडूची लाईन ओळखता आली नाही आहे. चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि तो अंदाज मात्र चुकला. यष्ट्यांचा अचूक वेध आणि फलंदाज बाद. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. शिवगर्जना संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए. तर राज यांना विनंती असेल, राज सिंग जे प्रमुख आयोजक आहेत, तर मी राजपाजींना विनंती करतो की पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर टॉस या ठिकाणी केला जातो. एकीकडे जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस आणि शिवगर्जना. तर शिवगर्जना संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. 5 चेंडू झालेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे.
शेवटचा डॉट आला, येस, मग ओव्हर. जर शेवटचा चेंडू डॉट आला असेल तर ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी 2, 2 गडी बाद 2 ही धावा संख्या. शिवगर्जना संघानं मागील 2 स्पर्धा अक्षरशः आपल्या इम्प्रेसिव्ह खेळाच्या माध्यमातून गाजवल्यात. त्यामुळे आज मोठ्या संख्येनं त्यांचा सामना पाहिला जाईल प्रेक्षकांच्या माध्यमातून. मैदानावरती देखील प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि हा सामना रोमांचक होणार यात ते मात्र शंका नाहीये. गोलंदाज मनीष या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्मर गोलंदाज संदीप नेगीसाठी आणि इथे मात्र बॅटीचा लीडिंग एज व पडझड आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पहिल्या चेंडूपासून विकेट्स गमावताना ईगल बॉईज संघाला आपण पाहिलं. एकीकडे स्पर्धा आयोजित करण्याचा आणि यशस्वी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि त्यानंतर मात्र या भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना झालेली दमछाक, हे सर्व काही हँडल करू शकले नाही आहेत. न्यू बॅटर राज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राज सिंग जे बंधू आहेत, यावेळेला मात्र एसटी रक्षकाला चेंडू चकवतोय. थेट फेकी स्ट्रायकिंग एंडला मात्र धाव कंप्लीट केली जाते. काहीसा एकतर्फा हा सामना होतानाची चिन्ह आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रितेश राणे देखील आमच्या समोर या ठिकाणी जोडले गेलेत. या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये त्यांची देखील सर्वाधिक महत्त्वाची आणि मोलाची भूमिका आहे. त्यानंतर नितेश असतील, राज असतील, दीप सिंग असतील, संदीप नेगी असतील, हे सर्व काही अशी नावे आहेत की जे या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी मात्र अतोनात मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळतात. ईगल बॉईज म्हटलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी त्यांची दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. परंतु अपेक्षेप्रमाणे या सामन्यामध्ये मात्र खेळ करू शकले नाही आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब राहिलं. गोलंदाजीमध्ये काही चुका, जिथे गोलंदाजांना फुलटॉस चेंडू केले आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला, मग मागील 4 सामन्यांमध्ये जर पाहिलं, पहिला सामना वगळता मागील 4ही सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाच्या संघनायकानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय मात्र योग्य देखील ठरवलाय. एक मात्र संघ आपण पाहिला जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बीचा संघ, ज्याला सामना गमवावा लागला. परंतु त्या व्यतिरिक्त इतर जे 3 निर्णय घेतले गेले नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर, ते निर्णय मात्र योग्य किंवा सार्थ ठरवले गेले. धावा डिफेंड केल्या गेल्या. पहिल्या सामन्यामध्ये देखील 51 धावा रॉयल बी संघाने डिफेंड केल्या. यावेळेला नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. ओव्हर शोल्डर हाईट, अगदी खांद्यांच्या उंचीच्या वरचा एकूणच किती धावा, वाईड की नो, हे डिस्कशन दोनही पंचांच्या दरम्यान. याच इट्स अ व्हाईट बॉल +3. टोटल 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 3 गडी बाद 7 ही धावा संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. इट्स अ व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आला. पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वाचे विकेट गमावल्यानंतर मात्र सामना काहीसा एकतर्फी बनवण्याचा प्रयत्न, परंतु इथे झुंज सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. राज सिंग आहे, त्याच्या समवेत एक नौका फलंदाज, युवा खेळाडू मात्र मैदानावरती धावांकरता संघर्ष करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा फेकी केली जाते आणि इथे एसटी रक्षकाला मात्र थोडीशी तारेवरची कसरत आहे. हाही चेंडू गॅदर होऊ शकला नाहीये. किती धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि पुन्हा एकदा 4 धावा.
गोलंदाज थोडेसे नाखुश आहेत, नाराज आहेत या फिल्डिंग एफर्ट्सवरती. वन शॉटचा इशारा येतो म्हणजे 3 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि या 3 धावेनं धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. व मागील 2 चेंडूवरती 7 धावा आल्यात आणि तरी देखील धावसंख्या फक्त 10. याचा अर्थ पहिल्या षटकामध्ये थोडीशी सुमार कामगिरी राहिली आहे आणि खास करून आघाडीचे जे फलंदाज होते त्या फलंदाजांना मात्र स्वस्तमध्ये तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. बारा 51. शॉक लागतो ओल्या तुम्ही हे ना ओलं ते हॉल. याही वेळेला आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू होता. फारसा काही फरक या ठिकाणी एकेरी दुहेरी धावेने पडणार नाहीये हेच दर्शवत असताना सिंगल मात्र धावफलकावरती नक्कीच या ठिकाणी अंकित केली जाते. एकूणच योगेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. सिंगल आहे. येस, 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी सामना काहीसा एकतर्फा होण्याची चिन्ह आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एकूण तर 9 चेंडू आणि 50 धावांची अजूनही गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज शिवम या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 50 धावा म्हटल्यानंतर लक्ष थोडंसं कठीण आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य नाहीये. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा अडचणीमध्ये आहे संघ ईगल बॉईज. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे दर्शवत आहे की दबाव जो आहे तो फलंदाजी करणाऱ्या ईगल बॉईज संघावरती. यावेळेला फुलर लेनचा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि कोणत्याही प्रकारची मोठी फटके खेळण्याची संधी या ठिकाणी नाही आहे. इव्हन एकेरीपेक्षा जास्त धावा या धावफलकावरती अंकित केल्या जात नाही आहेत. एकूणच धावसंख्या 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 49 धावांची गरज. सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर मात्र एखाद्या चमत्काराची गरज आणि चमत्कार हे वेळोवेळी होत नसतात आणि म्हणूनच त्यांना चमत्कार म्हटलं जातं. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 48 धावांची गरज. षटक समाप्त होत आहे शिवम याचं. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आल्यात व 3 गडी बाद 13. 3 षटकं कंप्लीट, 3 विकेट्स गमावल्यात आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. तर अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी तर या ठिकाणी गोलंदाज मनीष 5 वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प
रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 संघाकडून वापरले जात आहेत. खरं तर संतोष गोस्वामी देखील गोलंदाजीसाठी आले होते आणि इथे संधी आहे. येस, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मात्र होतोय बाद. पण काहीसा एकतर्फा सामना नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामने ज्यावेळेला चुरशीचे होतात त्यावेळेला प्रेक्षक देखील एन्जॉय करतात. मैदानाच्या आतमध्ये माहोल देखील त्या प्रकारचा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू 11 धावा डिफेंड केल्या गेल्या. त्यानंतर जंक्शन संघानं 54 धावांचा अशक्यप्राय वाटणारा जो सामना होता तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगवला. हे 2 सामने वगळता बाकीचे सर्व सामने हे काहीसे एकतर्फा होताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला जोरकस प्रहार, परंतु या प्रहारानं तुम्हाला पराभव टाळता येणार नाहीये. धाव देखील आपण पाहिली तर फक्त एकेरी स्वरूपाचे धाव फलकावरती आले. अगदी नांगी टाकल्याप्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे दर्शवत आहे की हा सामना काहीसा एकतर्फा हा नक्कीच होतोय. यावेळेला नितेश मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक मनीषचा देखील वापर शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी केला जातोय. यावेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि दोनही फलंदाज सिंगलपेक्षा जास्त धाव घेण्याचा मानस देखील दर्शवत नाहीयेत. आणि आता मात्र केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये शेवटचा झेल घेण्याची संधी होती आणि तो झेल देखील सुटलाय. तर एका मोठ्या मार्जिननं हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. तो तब्बल 44 धावेनं हा सामना मात्र जिंकलाय. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 संघ मात्र या ठिकाणी विजेता ठरला. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाणार आहोत. तर चला, विजेत्या संघातील संघनायकाला विनंती आहे की आपले 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच